नमस्कार मित्रांनो, राम मिनी ब्लॉग यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आज सकाळी उठल्या उठल्या माझ्या लक्षात एक आलं की पूर्ण असं स्वच्छता करायची घराची। त्याच्यानंतर मी कालचा जो पसारा होता तो पूर्ण असा आवरत होतो। त्याचबरोबर माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आजपासून मी तुम्हाला माझ्या हर एक व्हिडिओमध्ये एक छोटासा मेसेज देणार आहे। तर तो मेसेज आजपासूनच सुरू आहे। लोक चेष्टा करतात, अपमान करतात, निंदा करतात म्हणून घाबरला? अरे वेड्या, जर संत तुकाराम महाराजांच्या वाट्याला चेष्टा, निंदा, अपमान आला नसता तर तुकाराम महाराज जगद्गुरू झाले असते का? जर कर्णाचा अपमान द्रौपदीने केला नसता तर त्यानं सुद्धा कुरुक्षेत्र हादरवलं असतं का? चेष्टा, निंदा, अपमान कुणाच्या वाट्याला येतो? तो येतो फक्त सामर्थ्यवान माणसाच्या वाट्यालाच। म्हणून सगळ्या गोष्टी सोड आणि प्रयत्न करत राहा। तर तुम्हाला हा मेसेज आवडत असेल तर अजून थोड्या लोकांसोबत शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्रायबर वाढवण्यासाठी मदत करा। कारण आपल्या मराठी माणसासाठी आपल्या मराठी माणसाशीच गरज आहे। आणि हे जे असे मेसेजेस असतात तर हे याच्यानंतर मी यूट्यूब चॅनलवरती माझ्या डेली असे छोटे छोटे मेसेजेस घालत राहणार। तर उठल्यानंतर मी पूर्ण असं घर स्वच्छ करून घेतलो। तुम्ही बघू शकता आता मी नवीनच घराकडे शिफ्ट झालो आहे, त्याच्यामुळे डेली लादी पुसावीच लागते। त्याच्यानंतर जे कालीघाट पेंटिंग होतं माझ्या इन्स्टा चॅनलवरती, ते कालीघाट पेंटिंग थोडं अर्धवट राहिलेलं, त्याच्यामुळे कालच रात्री मी पूर्ण ते पेंटिंग करून घेतलो। त्याच्यानंतर त्याचं एक छोटंसं शॉट घ्यायचं होतं म्हणून गच्चीवर गेलो। त्याच्यानंतर खाली आल्यानंतर मी आंघोळ वगैरे न्हावून असं भगवंतांची पूजा करून घेतलो। त्याच्यानंतर मला जपमाल करायचं होतं, ते जपमाल करून घेतलो। त्याच्यानंतर मला माझ्या पुढच्या दिवसाला सुरुवात होत होती। तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि